पंढरपूर कॉरिडॉरवरून आता विधिमंडळ ते थेट पंढरपुरातलं आंदोलन पेटलंय। आमदार नीलम गोरे यांनी विधान परिषदेत यावर लक्षवेधी मांडली असून कॉरिडॉर बांधितांशी मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी तातडीने चर्चा करावी अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे शासनाच्या सध्याच्या कॉरिडॉर प्रस्तावाला आणि मोबदल्याच्या सादरीकरणाला बाधितांनी तीव्र विरोध केलाय। संत नामदेव पायरी येथे भूसंपादनाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। बाधित नागरिक मंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहेत, पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आता शासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तसंच पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात देखील माझ्याकडे एक निवेदन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिथले पालकमंत्री आहेत, CEO आहेत, कलेक्टर आहेत, पण त्याच्यामधून काही फलनिष्पत्ती झाली नाही। विखे पाटील साहेब, आपण पण पंढरपूरचे, सोलापूरचे पालकमंत्री होता, तर माझी विनंती आहे की तिथली स्थानिक जी कॉरिडॉर विरोधी समिती आहे त्यांच्याबरोबर आपण, मी मंत्र्यांची नावं म्हणजे सुचवते एवढ्यासाठी की आम्ही कोण नाही आहोत, पण असं वाटतं की एखादेच त्यांनी पण पूर्वी काम केलेलं असल्यामुळे चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना मी सरकारला अशी विनंती करेल की त्यांनी त्या कॉरिडॉर बाधित लोकांशी बोलून काय तोडगा काढतोय जर का, कारण त्यांचं लेखी निवेदन आहे की आमच्याशी उपजिल्हाधिकारी बोलले नाहीत, जिल्हाधिकारी बोलले नाहीत, आमच्याशी विभागीय आयुक्त बोलले नाहीत, कुणीच त्यांच्याशी बोललेलं नाही आणि म्हणून या संदर्भात लक्ष वेधते। आता विरोधी पक्षांनी बोलत असताना सातत्याने एका केसचा उल्लेख केला आणि तो म्हणजे म्हात्रे म्हणून नगरसेवकाने मारहाण केली एका महिला डॉक्टरला। त्या संदर्भामध्ये मला इथे स्पष्ट करायला पाहिजे की सकाळी शंभूराजे देसाई यांनी या संदर्भात सांगितलेलं आहे, परंतु श्रीकांतजी शिंदे यांनी कालच सकाळी ट्विटवरून आणि जाहीर माध्यमांच्या मधून या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने दयामाफी केली जाणार नाही। नमस्कार, रामकृष्ण हरी। पंढरपूर कॉरिडॉरच्या संबंधाने आतापर्यंत फक्त दडपशाही चालू आहे, विश्वासात घ्यायचं काही नावही नाही। म्हणून आमच्या ज्येष्ठ भगिनी आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी सभापती, विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडले आणि लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यांनी अशी मागणी केलेली आहे की 3 मंत्र्यांची एक समिती करा, चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर गिरीश महाजन, त्याचबरोबर उदयजी सामंत यांची कमिटी करायची आणि त्या कमिटीशी तुम्ही बोलणार का? आमची याला पूर्ण संमती आहे। शासनाने आजपर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही। अशी ताईंच्या म्हणण्याप्रमाणे जर समिती नेमली तर त्या समितीशी आम्ही बोलू, चर्चा करू, विचार विनिमय करू आणि विकासाचं चांगलं पर्व सुरू करू। कॉरिडॉर म्हणजेच विकास, ह्या अंधश्रद्धेतून सरकारला बाजूला काढण्याची गरज आहे। सरकार आम्हाला आजपर्यंत बोललेच नाही, ते या निमित्तानं अशी आशा निर्माण झाली आहे। म्हणून आज आम्ही नीलमताई गोरे यांचं, आमच्या ज्येष्ठ भगिनी ताईंचा आम्ही आभार मानतो। कालचा जो आराखडा सादर केलेला आहे त्यामध्ये काही नाही, पूर्वी जे सांगितलेलं वर्ष झालं तेच सांगतात। इतक्या लोकांनी बंडावून सोडलेला प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना काही उत्तर देता आलं नाही। खरं तर मुख्य म्हणजे कॉरिडॉरचा आराखडा हा सर्वप्रथम जे बाधित नागरिक आहेत त्यांना दाखवायला पाहिजे, वाटलं तर पांडुरंगाला नामदेव पायरी पुढे आणून दाखवायला पाहिजे। ते तर लांबच राहिलं, फक्त नगरसेवक लोकांनाही दाखवलाय, तरी सुद्धा उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या आणि बाधित बांधवांना हे उत्तरे देऊ शकलेले नाहीत। यानंतर आमची आतापर्यंतची जशी आंदोलनं झाली यापेक्षा वेगळ्या प्रमाणात आणि कठोर आंदोलनं या ठिकाणी होणार आहेत की ज्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही। आतापर्यंत आम्ही संपूर्ण लोकशाही मार्गाने चाललेलो आहे, इथून पुढे लोकशाही मार्गाने चालणार आहे, परंतु शासनाला सत्याचा विपर्यास केल्याचं काय फळ मिळतं हे दिसून येईल, अशा पद्धतीचे आंदोलन होते।